जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्ही एक खूप मोठा फायदा मिस कराल. मी हे स्वतः ट्राय केलं आहे आणि तुम्हीही करून बघा आणि मला नक्की सांगा. तुमच्या किचनमध्ये 2 अशा बिया आहेत ज्या तुम्ही जर रात्रभर पाण्यात भिजवून त्याचं पाणी सकाळी पिलत तर तुमच्या शरीरात जे बदल होतात ते इतके खोल असतात की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. पण इथेच सगळे लोक एक मोठी चूक करतात. आपण नेहमी असं मानतो की गोळ्या घेतल्या कीच फायदा होतो किंवा इंजेक्शन घेतल्याशिवाय आराम मिळत नाही. पण खरं सांगायचं तर हा उपाय तुमच्या घरातच आहे, तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. आजकाल प्रत्येक जण विचारतो कोणतं सप्लिमेंट घ्यावं, कोणती गोळी घ्यावी. पण एकदा स्वतःला विचारून बघा, आपल्या आजी आजोबांनी पणजोबांनी कधी अशा गोळ्या घेतल्या होत्या का? तरीही ते मजबूत, तंदुरुस्त आणि जास्त निरोगी होते. आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आज मी तुम्हाला 2 खूप साध्या पण प्रभावी बियांबद्दल सांगणार आहे. धने आणि मेथी. या दोन्ही गोष्टी तुमच्या किचनमध्ये सहज सापडतात, रोज तुमच्या वापरात असतात, पण आपण त्यांच्या गुणांकडे दुर्लक्ष करतो. हे फक्त मसाले नाहीत, तर तुमच्या शरीरासाठी उपयोगी नैसर्गिक औषधं आहेत. त्या फक्त चव वाढवत नाहीत, तर शरीर संतुलित ठेवण्याचं काम करतात. आता लक्ष देऊ नाही का? आपलं शरीर निसर्गातून तयार झालं आहे आणि आपण जे काही खातो तेही निसर्गातूनच येतं. म्हणून नैसर्गिक गोष्टीच आपल्याला खरी ताकद देतात. हे अगदी सोपं तत्व आहे, पण आपणच त्याला क्लिष्ट बनवलं आहे. आता जर तुम्ही धणे आणि मेथीच्या बिया पाण्यात भिजवल्या तर त्या सकाळपर्यंत सक्रिय होतात. त्यांचे पोषक घटक पाण्यात मिसळतात. या बियांमध्ये विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात आणि यकृत मजबूत ठेवतात. आणि याच कारणामुळे त्यांचा परिणाम आतून दिसायला लागतो. यकृत का महत्वाचं आहे? कारण ते आपल्या शरीराचं फिल्टर आहे. आपण जे काही खातो, श्वासातून जे काही शरीरात जातं, औषधांमधून जे रसायन येतं, हे सगळं यकृत स्वच्छ करतं. जर यकृत नीट काम करत नसेल तर शरीरात विष साचायला लागतं आणि इथूनच आजार सुरू होतात. आजच्या काळात अन्नामध्ये रासायनिक घटक, कीटकनाशके असतात, म्हणून शरीराला आतून स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. धने आणि मेथीचं पाणी यकृताला मदत करतं, किडनीलाही सपोर्ट करतं आणि रक्तातील अशुद्धता कमी करतं. शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे हे कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं. पण लक्षात ठेवा, हा कोणताही जादूचा उपाय नाही. एक दिवस केलं आणि लगेच परिणाम दिसेल असं होत नाही. शरीराला वेळ द्यावा लागतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी हळूहळू परिणाम देते. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायला सुरुवात केली तर काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. पचन सुधारेल, त्वचा स्वच्छ दिसेल आणि शरीरात उत्साह वाढेल. आता आपण दुसऱ्या बियाबद्दल बोलूया, मेथीच्या बियांबद्दल. मेथीच्या बिया लहान दिसतात, पण त्यामध्ये अशी ताकद आहे जी खूप कमी लोकांना खरंच माहिती आहे. आपण रोज स्वयंपाकात वापरतो, पण त्यांच्या खऱ्या फायद्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल, शरीरात एनर्जी कमी वाटत असेल, तुमचे जॉईंट्स किंवा गुडघे दुखत असतील किंवा दिवसभर आळस येत असेल, तर हे नक्की लक्ष देऊ नये का, कारण हा उपाय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. जर तुम्ही मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्या आणि सकाळी त्याचं पाणी पिलत तर त्याचा परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. पण इथेच सगळे लोक एक मोठी चूक करतात. काही दिवस घेतात आणि मग सोडून देतात. आता लक्ष देऊ नाही का? मेथीच्या बियांमध्ये भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात, जे तुमचं पचन व्यवस्थित करण्यात मदत करतात. जर तुमचं पचन वारंवार बिघडत असेल, गॅस किंवा जडपणा वाटत असेल, तर हे हळूहळू ते कंट्रोल करण्यात मदत करू शकतं. आणि जर तुम्हाला गुडघेदुखी, जॉईंट्स पेन किंवा कटकट होत असेल, तर हा त्रास देखील कमी होऊ शकतो. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. मेथी शरीरातील साखरेचं संतुलन राखायला मदत करते आणि मेटाबॉलिझम सुधारते. म्हणून शरीर आतून व्यवस्थित काम करू लागतं आणि तुम्हाला हलकं आणि ॲक्टिव्ह वाटायला लागतं. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नसेल किंवा दिवसभर थकवा जाणवत असेल, तर हा छोटासा उपाय तुमच्यासाठी खूप फरक करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही काही जादू नाही. आज घेतलं आणि उद्या रिझल्ट मिळाला असं होत नाही. शरीराला वेळ लागतो आणि ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी किंवा धण्याचं पाणी घेतलं तर साधारण 7 ते 10 दिवसात तुम्हाला हलका फरक जाणवेल आणि 15 ते 20 दिवसात तुम्हाला एनर्जी, हलकं वाटणं आणि शरीरात बदल स्पष्ट दिसायला लागेल. आता शेवटी सर्वात महत्त्वाचं, रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धने आणि अर्धा चमचा मेथी भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. हे नियमित केल्यावरच तुम्हाला खरा फरक दिसेल. हे नियमित केल्यावरच तुम्हाला खरा फायदा दिसेल आणि तेव्हाच तुम्हालाच जाणवेल की इतका सोपा उपाय आपण आधी का नाही केला. जर तुम्हाला अशीच सोपी आणि घरगुती उपायांची माहिती हवी असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुम्ही यापैकी कोणता उपाय ट्राय करणार आहात, धने की मेथी? मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला रोज उपयोगी आणि सोपी माहिती मिळते.